भरणे नाका येथे आराम बसला, मोटारीची पाठीमागून जोरदार धडक, 5 जण गंभीर. मुंबई गोवा महामार्गावरील भरणे नाका येथे शुक्रवारी सकाळी 7:30च्या सुमारास भीषण अपघात घडला. प्रवासी उतरविण्यासाठी थांबलेल्या आराम बसला भरधाव मोटारीने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने मोटारीचा समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. या अपघातात मोटारीतील 5 जण गंभीर जखमी झाले असून महामार्गावर सुमारे अर्धा तास वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईहून गोव्याकडे जाणारी आराम बस भरणे नाका येथे प्रवासी उतरविण्यासाठी थांबली होती. त्याचवेळी मुंबईहून संगमेश्वरकडे जाणाऱ्या भरधाव मोटारीने बसला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की मोटारीचा पुढील भाग अक्षरशः दबला गेला. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. या अपघातात प्रतीक्षा परशुराम खेराडे वय 48, शिल्पा परशुराम खेराडे वय 50, जनार्दन खेराडे वय 40, परशुराम गुणाजी खेराडे वय 60, सर्व राहणार संगमेश्वर, तसेच अर्जुन धोंडीबा चाळके वय 30, राहणार सातारा हे गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना तातडीने कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी परशुराम खेराडे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचारांनंतर त्यांना पुढील उपचारासाठी डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात हलविण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, विनय तोडणकर, संतोष नलावडे, विवेक गांधी, परवेज मणियार तसेच भरणे येथील स्थानिक ग्रामस्थ आणि वाहनचालक घटनास्थळी धावून आले. त्यांच्या मदतीने खेड पोलिसांनी मोटारीत अडकलेल्या जखमींना बाहेर काढून रुग्णवाहिकेतून रुग्णालयात रवाना केले. या अपघातामुळे मुंबई गोवा महामार्गावर काही काळ वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. पोलिसांनी तातडीने वाहतूक सुरळीत करत पंचनामा केला. दरम्यान अपघातग्रस्त मोटारीमध्ये बसविण्यात आलेल्या सिलेंडरचा टँक धडकेनंतर पुढील सीटपर्यंत सरकल्याचे दिसून आले. सुदैवाने कोणतीही स्फोटक घटना घडली नाही, अन्यथा परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी ग्रामीण वार्ता या न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.